फडणवीसांनी आज सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। राज्यात उघडपणे भ्रष्टाचार सुरू असल्याचं उद्धव ठाकरे म्हणतात। कुणी कुणाला विचारत नाही, इतिहासात प्रथमच 300 खासदारांना अटक झाली असं ठाकरे यांनी सुद्धा म्हटलंय। मतांची चोरी पकडल्यानं खासदारांना अटक झाल्याचं ठाकरे म्हणतात। महाराष्ट्रामध्ये जे काही चाललेलं ते आपण सर्व पाहतो आहोत आणि आपण सगळे भोगतो आहोत। भ्रष्टाचार एवढ्या उघडपणाने चाललेलं आहे की जणू काही महाराष्ट्रामध्ये बेबंदीशाहीच आहे। कोणी कोणाला विचारायला धजावतच नाहीये। म्हणजे मुख्यमंत्री मी काल सुद्धा म्हणालो, आज सुद्धा म्हणतोय, उद्या सुद्धा म्हणेन। याचं कारण जोपर्यंत या भ्रष्टाचारांवरती कारवाई होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री असलेत काय आणि नसलेत काय काहीच कोणाला फरक पडत नाही। देशाच्या इतिहासात प्रथमच 300 खासदारांना, लोकप्रतिनिधींना अटक करण्यात आली। का अटक करण्यात आली? तर जी मतांची चोरी करून जे सत्तेत बसलेत ती चोरी आपण पकडली, चोरी उघड केली आणि त्याच्याबद्दल जाब विचारायला जात होते त्यांना जाऊ दिलं नाही। जे दिल्लीत खासदार म्हणून आपल्या जनतेने निवडून दिले त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत। आपण जर का पुराव्यानिशी मंत्र्यांचे भ्रष्टाचार वेशीवर टांगले तर त्या मंत्र्यांवरती कारवाई करायची नाही, किती दिवस सहन करणार आहे? आणि एकूणच हे थापा मारून आलेलं सरकार मग राज्यात काय आणि देशात काय, एक एक आपल्या डोळ्यावरच्या पट्ट्या आता दूर होत चाललेल्या आहेत।